आम्हाला म्हणतात फक्त सुविधा आणि ओंकार समृद्धी बंद फ्लॅट फोडण्यात आलेले आहेत आणि दोन्ही ठिकाणचे जर कुठे जर तपासले आपण तर चोर एकाच प्रकारचे आहेत. कशा पद्धतीने आपण मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा थोडंसं प्रत्येकाला वॉचमनची गरज आहे. आता वॉचमनला विचारलं इथं पण तर इथंही त्याचं म्हणणं आलं की आता वाघाच्या भीतीने बाहेर मी आलो नाही. मग त्याच्यासाठी पण वॉचमनसाठी सुद्धा एक आपली केबिन उभी करून घेतली पाहिजे आता का जेणेकरून या गोष्टींना थोडा यावेळ बघा CCTV आहे त्याच्यामुळे कळालं तरी की दोन्ही याच्यातले चोर एकच आहेत आणि 2 ते पावणे 4 पर्यंतचा हा सगळा विषय आहे दोन्ही सोसायट्यांमधला. त्या माध्यमातून करता आता काही फ्लॅटच बंद होते त्यांनी रेकी करूनच याचा अर्थ आधी कोणीतरी सोसायटीत आले आणि पाहून गेले. त्या माध्यमातून आता पोलीस स्टेशनला हे असल्यामुळं CCTV असल्यामुळे ते सोपं जाईल शोधायला आणि त्या माध्यमातून लवकरात लवकर पोलीस स्टेशनलाही विनंती आहे. आता त्या शिंदेबाईंचा जो फ्लॅट फोडला आहे भाऊ आजारी आहे पैसे घेऊन जायचे म्हणून पैसे गोळा करून ठेवले होते आणि नेमके तेच नेलेत. नेमके त्या दिवशी त्या तिथं नाही आणि ते घेऊन गेलेत. याचा अर्थ ते रेकी करून केलेला उद्योग आहे. पोलीस स्टेशन असेल किंवा आपल्या सगळ्यांनाच की आपले वॉचमन असणं गरजेचं आहे सोसायट्यांमध्ये आणि बाकी ठिकाणी आता बघू आपण ग्रामपंचायतीचं आपल्या ग्राम बैठक गाव बैठक घेऊन एखादी त्याच्यावर काही आपल्याला उपाययोजना करता येतील का. पोलिसांना काय आव्हान करा नाही पोलिसांना आव्हान थोडंसं गस्त वाढवली गेली पाहिजे. त्या माध्यमातूनही फरक पडतो नाही म्हटलं तरी नाही का. गस्तीच्या गाड्या जास्तीच्या फिरल्या तर त्यांनी पण फरक पडेल. म्हणजे अशा गोष्टी या घटना निश्चित स्वरूपात त्या टाळण्यासाठी उपयोग होईल. आणि आता मागे आपण नारायणवाडीत चोर आले आपल्याला माहिती मिळेल तर आपणही पोलीस स्टेशन आपण सगळीच माणसं आजूबाजूच्या नागरिकांना पण आव्हान आहे की आपल्याला थोडं जरी संशयास्पद वाटलं तर संपर्क साधा निश्चित स्वरूपात मदत करण्याचं काम पोलीस स्टेशनला असेल ग्रामपंचायत असेल किंवा आपली ही सगळी तरुण मंडळी असतील ही सगळीच करतील. नारायणगावमध्ये तेवढं एक चांगलं की आपली सगळी तरुण वेळेला पटकन धावून येतात आणि त्या माध्यमातून खरं तर तोच आव्हान आहे की आपल्याला असं थोडा जरी संशय आला की आपल्याकडे इथं काहीतरी वेगळी घटना घडते विचित्र घटना घडते आता शॉर्ट सर्किटचा मागचा विषय असेल किंवा आजचा चोरीचा विषय असेल असं कळालं तर निश्चित स्वरूपात उपाययोजना लगेचच्या लगेच करता येतील. आपण किती जरी उपाय केले तरी चोरांचा एक पाऊल पुढंच असतं. अशाच पद्धतीने आता ही जी चोरी झाली त्यांनी बघा तुम्ही स्प्रे मारून CCTV कॅमेऱ्यावर स्प्रे मारलेले नाही. CCTV बघा त्यांचं काम आहे ते त्यांनी ते व्यवसायच त्यांचा आहे त्यामुळे ते प्रयत्न ते करणार. पण त्याच्यासाठी आपल्याला सुद्धा आपल्याकडे काही गोष्टी आपण करणं गरजेचं आहे. त्या माध्यमातून लवकरात लवकर वॉचमन नेमणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्या माध्यमातूनच करतो आणि वॉचमन बाहेर असला पाहिजे. तो एकदा जाऊन झोपल्यानंतर काय होते त्यालाही माहीत नाही. शेवटी माणूसच आहे थंडी आहे गारठा आहे सगळ्याच गोष्टी आहेत. त्या माध्यमातून थोडी सेफ्टी त्याची पण आपण बघितली पाहिजे आणि त्या माध्यमातून सोसायट्यांनी सुद्धा त्या बाबतीत अवेअरनेस ठेवला पाहिजे.